अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे. मला वाटतं प्रत्येक विषयाकडं राजकीय दृष्टिकोनातूनच बघायला पाहिजे असं काही नाही आहे. परंतु रोहित पवार आता शरद पवार साहेबांपेक्षा मोठे नेते बनू पाहत आहेत आणि ते अजितदादांच्या डिपार्टमेंटची काळजी करायला लागले आहेत. याच्यापेक्षा आश्चर्याची गोष्ट दुसरी असू शकत नाही. प्रवीण परदेशी यांचा अनुभव मुंबई महापालिका आयुक्त म्हणून ओव्हरऑल आर्थिक विषयामध्ये त्यांची असणारी जाण, असणारा अभ्यास हा जर महाराष्ट्राच्या हितासाठी कामी येत असेल तर मला वाटतं राजकारणातनं बघण्यापेक्षा त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे अजितदादांच्या खात्यात हस्तक्षेप नाही, त्याच्यावर कुठली कुरघोडी करण्याचा प्रयत्न नाही. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि दिशा देण्यासाठी या ठिकाणी प्रवीण परदेशी यांचा उपयोग होणार आहे आणि त्याच्यामुळे अत्यंत कल्पकतेनं त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे. ज्या पद्धतीनं दोन्ही उपमुख्यमंत्री एकमेकावरती नाराज आहेत अशा बातम्या येत होत्या. आज सुद्धा चैत्यभूमीवरती भाषण जे आहे ते दोघांना दिलं नाही. एकनाथ शिंदेने ठाण्यात जाऊन स्वतः पत्रकार परिषद घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांची जी भावना जी आहे ती व्यक्त त्या ठिकाणी केली. त्यामुळे कुठेतरी विसंवाद दिसून येतो दोघांमध्ये, अशी चर्चा पुन्हा सुरू नाही, तुमची दृष्टी खूप अत्यंत डेप्थनी असते, त्याच्यामुळे तुम्हाला विसंवाद दिसतो. परंतु मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. जे रायगडच्या किल्ल्यावर झालं तेव्हा ठरलंच होतं मुख्यमंत्री बोलणार. नंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिंदेसाहेबांनी बोलावं. त्यानंतर अजितदादा बोलले मला नको, उशीर झाला आहे. त्याच्यामुळे हे सगळं समजून उमजून एकमेकांमध्ये होते. आता आजही खूप कार्यक्रम असतात आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्रीच त्या ठिकाणी बोलले असतील. याचा अर्थ त्यांना जाणीवपूर्वक दोघांना बोलायला दिलं नाही. ही तुमची दृष्टी झाली. आमच्याकडे अशा प्रकारे कुठला विसंवाद नाही, असायचं काही कारण नाही. भाऊ, वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असं निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी दावा केला. नाही, मला वाटतं या संदर्भात मला कल्पना नाही नेमकं ते काय बोलले. या संदर्भात पोलीस जेव्हा इंट्रॉगेशन करतील किंवा माहिती घेतील त्यावेळेला खरं खोटं महाराष्ट्रातल्या जनतेसमोर येईल. मोदींनी 11 वर्षात काय केलं? फक्त हिंदू, मुस्लिम आणि दलित संवर्धनमध्ये वाद पेटवला असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करत आहेत. मोदी साहेबांनी काय केलं संपूर्ण देश पाहतोय. आपल्या देशाला जागतिक स्तरावर नावलौकिक देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. जगातली 5वी अर्थव्यवस्था करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. संविधानाचा जास्तीत जास्त सन्मान मोदी साहेबांनी केला. संविधानाचा जास्तीत जास्त अपमान आणि छेडछाड काँग्रेसने त्या ठिकाणी केलं आहे. दंगली जास्तीत जास्त काँग्रेसच्या कालावधीत भडकल्या आहेत. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या राजवटीत कमीत कमी गोष्टी या घडलेल्या. भाऊ, संजय राऊतांनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस नेहमीच अनेक वादांवरती बोलत असतात. मग फुले सिनेमाबद्दल जे वाद सुरू आहेत त्यावरती ते भूमिका का मांडतात? त्यांना वाटेल तेव्हा भूमिका मांडतील. संजय राऊतनी सांगून भूमिका मांडण्या एवढे देवेंद्रजी छोटे नाहीत आहेत. ते त्यांना फार गांभीर्यानं घेत नाहीत. म्हणून राऊत बोलतात म्हणून भूमिका मांडायची अशी काय आवश्यकता नाही. रणजित शिंदे असं म्हणाले की जशी मार्क्सिस्टला रक्ताची सवय लागते तशी भाजपला दंगलीची सवय आणि देश हळूहळू आता हिटलरशाहीकडे वळतो. मला वाटतं त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं. काँग्रेस पक्षाने काय या देशात वाढवून ठेवलं आहे, त्यानंतर कोण राक्षस आहेत आणि कोण त्या ठिकाणी काय हे लोकांना समजून. आपल्या देशातील फरार असलेला मेहुल चोक्सीला आता बेल्जियममध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सीबीआयकडून प्रयत्न चालू आहेत की एकंदरीत भारतालाही त्याचा ताबा मिळावा म्हणून. कशा प्रकारे मला वाटतं या देशातलं गृह खातं असेल, सरकार असेल, गुन्हेगार कोणी असो त्याला कायद्याच्या नुसार त्या ठिकाणी वागणूक मिळेल आणि त्याच्यामुळं मेहुल चोक्सी असो किंवा आणखी कोण असो सगळ्यांना कायद्याच्या नजरेत समान न्याय आहे. त्यांना त्या ठिकाणी आणतील, कारवाई करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्राचा जो भोगळा तो 10% काम झालंय असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. मला वाटतं या संदर्भामध्ये परवाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रायगडच्या किल्ल्यावर सांगितलं आहे की जे कोर्टाच्या दायऱ्यामध्ये अडकलं आहे लोकशाही मार्गानं आम्ही लढू, त्याच्या कोर्टाची मान्यता घेऊ आणि त्याच ठिकाणी लवकरात लवकर या विषयाची कार्यवाही आमची सुरू होईल. सत्तेत यायचं आहे परंतु घेतलं जात नाही असं एक चंद्रकांत पाटील. नाही, मला वाटतं दादा काय बोलले मला माहीत नाही. दादांकडे तशा प्रकारचे संदर्भ असतील, त्यांना माहिती असेल म्हणून दादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी तशा प्रकारचं
उद्गार किंवा भावना व्यक्त भाऊ, केल्या. मुंबईत सलमान खानला पुन्हा एकदा जीवेमाराची धमकी आलेली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर तसा मेसेजही आलेला आहे. गाडी बॉम्बने उडवून घ्या असं आहे. दहशत पसरवली जाते का मुंबईमध्ये पुन्हा? अशा प्रकारची दहशत मुंबईत चालणार नाही, महाराष्ट्रात चालणार नाही. या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत. या विषयाचे गांभीर्यानं गृहखातं दखल घेईल आणि सलमानच काय सर्वसामान्य माणसाला सुद्धा निर्भय वातावरणात कसं जगता येईल याची सरकार काळजी घेईल. धन्यवाद भाऊ.